हॅलो डिअर स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण सेंट्रल डोग्मा प्रोसेस सुरुवात केलेली होती. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सेंट्रल डोग्माची डेफिनिशन सांगितली आणि ती प्रोसेस 3 स्टेप्समध्ये होते ह्याची जस्ट बेसिक माहिती दिलेली होती. ॲज पर दिस डेफिनिशन, द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स फ्रॉम DNA विथ द हेल्प ऑफ RNA. जसं की मी तुम्हाला सांगितलं, नुसता DNA प्रोटीन सिंथेसिस करू शकत नाही. त्यासाठी त्याच्या मदतीला तिन्ही प्रकारचे RNA, दॅट इज mRNA, tRNA आणि rRNA, हे तिन्हीही असणं हे खूप आवश्यक असतं. प्रत्येकाचा रोल ह्या प्रोसेसमध्ये स्पेसिफिक आहे. तो काय आहे ते तर आपण बघणारच आहोत. जसं की स्टुडंट्स, मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं, आपल्या बॉडीची प्रॉपर ग्रोथ होण्यासाठी, डेव्हलपमेंट प्रत्येक भागाची होण्यासाठी प्रोटीन्सची आवश्यकता असते आणि ही इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोटीन सिंथेसिस इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ जीन्स विदिन द DNA. हे जीन्स न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात, विच डू नॉट कम इन द सायटोप्लाझम, परंतु प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस मात्र होते इन द सायटोप्लाझम ओनली. मग ह्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन म्हणून आपली सेल ही सेंट्रल डोग्माची प्रोसेस परफॉर्म करते, इन विच व्हॉट इट डज, जो काही प्रोसेस आहे, जी इन्फॉर्मेशन किंवा मी ज्याला लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं रेसिपी आहे अबाउट द सिक्वेन्स ऑफ जीन्स इन द DNA, त्याचं एक कॉपी तयार करतं. म्हणजे मी नेहमी मुलांना सांगते एक्झाम्पल म्हणून, समजा तुम्ही ह्या रूममध्ये बंद आहात आणि तुम्हाला एक रेसिपी माहीत आहे की जी तुमची खासियत आहे. आता ती रेसिपी तुमच्या एका फ्रेंडला हवी आहे तो पदार्थ बनवण्यासाठी. मग तुम्हाला ह्या रूमच्या बाहेर येता येत नाही, तो फ्रेंड देखील इथे येऊ शकत नाही, मोबाईल वापरणं अलाउ नसतं. तुम्ही लगेच म्हणाल मी मोबाईलवर कॉल करून सांगेन, तर तसंही नसेल सपोज. तर मग आपण एक असं इमॅजिन करूयात, ही प्रोसेस समजण्यासाठी मी तुम्हाला हे एक्झाम्पल देते. मग तुम्ही काय कराल तर एका कागदावरती ती प्रोसिजर लिहाल, कुणाच्या तरी थ्रू तिथे तुमच्या फ्रेंडपर्यंत पोचवाल आणि मग ती रेसिपी वाचून तो फ्रेंड त्या पद्धतीनं तो पदार्थ बनवेल. सेम हॅपन्स हिअर इन द प्रोसेस ऑफ सेंट्रल डोग्मा. स्टुडंट्स, जी जीन्सचा सिक्वेन्स आहे त्याची एक कॉपी बनवतो आपला DNA जो आहे. ती कॉपी बनवण्याची प्रोसेस आहे, त्याला म्हणतात ट्रान्स्क्रिप्शन. बट ती होण्याच्या आधी देखील एक प्रोसेस होते ज्याला आपण म्हणतो रेप्लिकेशन ऑफ DNA. ॲज यू कॅन सी हिअर इन द डायग्रॅम, सगळ्यात आधी DNA आहे, त्याचं रेप्लिकेशन म्हणजे त्याची एक्झॅक्ट कॉपी तो बनवतो पहिल्यांदा. मग ट्रान्स्क्रिप्शनच्या प्रोसेस थ्रू mRNA तो बनवतो आणि मग ट्रान्सलेशनच्या प्रोसेस थ्रू प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस होते. अशा पद्धतीची ही पूर्ण सेंट्रल डोग्मा प्रोसेस आपल्याला सांगता येईल. त्यातला सगळ्यात पहिला पार्ट बघूया, ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला एक डायग्रॅम दाखवते. इथं जे तुम्हाला डायग्रॅम आहे, ह्या डायग्रॅममध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा, मध्ये मागच्या बाजूला एक जो गोल असा पार्ट दिसतो त्याला म्हणतात RNA पॉलिमरेज नावाचं एन्झाईम. सो ह्या सेंट्रल डोग्मा प्रोसेसमध्ये महत्त्वाचा रोल जो एन्झाईम प्ले करतो त्या एन्झाईमचं नाव आहे RNA पॉलिमरेज. हे जर नसेल तर ही प्रोसेस सुरू होणार नाही. तुम्हाला लिहिलं असं कुठं दिलं नाही आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, पण मागच्या पेजवरती जी डायग्रॅम दिलेली आहे तिथं मात्र ह्या RNA पॉलिमरेजचं नाव तुम्हाला दिसून येईल. म्हणजेच काय, ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस सुरू कुठं होते किंवा कुणामुळं होते, तर RNA पॉलिमरेज नावाच्या एन्झाईमने. हा RNA पॉलिमरेज काय करतो, हा आपल्या DNAचा डबल स्ट्रँड आहे असं समजा. या DNAच्या डबल स्ट्रँडला जिथे RNA पॉलिमरेज येऊन अटॅच होईल त्या भागामध्ये तो जो स्ट्रँड आहे तो अनवाइंड, म्हणजे त्याचे जे गुंडाळी आहे ना, हेलिकल स्ट्रक्चर, ते सेपरेट होईल अँड द DNA ॲट दॅट साईट विल बिकम लाईक धिस, जसं की ह्या डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे. आता ह्या मधल्या पोर्शनमधले आता थोडीशी ॲडिशनल माहिती इथं सांगते. जसं की तुम्हाला मी पहिल्या लेक्चरमध्ये शिकवलेलं होतं, DNAचे 2 स्ट्रँड्स असतात. एक हे दोन्ही अँटी पॅरलल रन होतात. एक 3 प्राईम एंड असेल तर दुसरा असतो त्याच्या अपोजिट 5 प्राईम एंड. आणि एकाची दिशा अशी असते, एकाची दिशा अँटी पॅरलल त्याच्या खालच्या दिशेने. सो हा RNA पॉलिमरेज DNAच्या अशा भागावरती येऊन अटॅच होतो जिथे
TA सिक्वेन्स हा जास्त असणार. TA सिक्वेन्स जो आहे तो जिथं जास्त प्रमाणात असेल तिथं येऊन तो RNA पॉलिमरेज त्या DNA ला येऊन अटॅच होईल. आता ते तिथंच येण्यामागचं रिझन आहे ते तुम्ही मला जरा विचार करून सांगा. ठीक आहे, अगेन हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या आजच्या लेक्चर झाल्यानंतर की DNA ला RNA पॉलिमरेज फक्त TA जिथं आहे तिथंच येऊन का अटॅच होतो, दुसऱ्या साईडला का नाही. ह्याचं आन्सर ची एक छोटीशी हिंट देते तुम्हाला, याच्यातच आहे. मी सांगत नाही, एवढीच हिंट देते. ह्याच्यावरून तुमचा आन्सर काय असेल थोडंसं गेस करा आणि सांगा मला आन्सर. मी तुमचे पहिले 3 कमेंट्स आपण ज्या देतील प्रॉपर एक्सप्लेनेशन त्यांची नेम्स आपण कम्युनिटीवरती डिस्प्ले करूयात. ठीक आहे. सो हे झाला. मग काय झालं तर हे DNAचे 2 स्ट्रँड्स सेपरेट होतील, त्यांच्यातले जे वाइंडनिंग आहे ते अनवाइंडिंग होईल ड्यू टू द एन्झाईम RNA पॉलिमरेज. आता एकदा ते दोन्ही स्ट्रँड्स सेपरेट झाले म्हणजे आता हे कसं दिसेल बघा. हा एक 3 प्राइम एंडवाला असेल आणि हा एक 5 प्राइम एंडवाला. आता इथे हे 2 स्ट्रँड झाले बरोबर. एक मिनिट, मी कलर पेन आपण यूज करूया. हां, आता मी इथं काय दाखवते बघा. ह्या 5 प्राइम एंडला सपोज A G C T T A G असा काहीतरी सिक्वेन्स असेल. ऑब्वियसली ह्याचं कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग शब्द लक्षात ठेवला. कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग म्हणजेच काय, इथं जो बेस आहे न्यूक्लिओटाइडमधला हा जो बेस इथं आहे, A ची जोडी कुणाबरोबर असते तर नेहमी T सोबत, G ची जोडी कुणाबरोबर असते तर C सोबत. सो इथं A आहे म्हणजेच ह्याच्या अपोजिट जो स्ट्रँड आहे तिथं कोण असणार आहे रे, T असणार आहे बरोबर. इथं G आहे म्हणजे इथं C असणार आहे, इथं C आहे तर इथं G असणार, इथं T आहे इथं A असणार. A T आणि C करेक्ट. हे 2 स्ट्रँड्स सेपरेट झाले अंडर द इफेक्ट ऑफ RNA पॉलिमरेज एन्झाईम. आता काय होईल बघा, हे सेपरेट झाल्यानंतर हा जो न्यूक्लियस आहे, हां ही जी तुम्हाला सांगितलं ना ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस जी आहे इट टेक्स प्लेस इनसाइड द न्यूक्लियस ओनली. हां, फक्त न्यूक्लियसमध्येच ही प्रोसेस होते. RNA पॉलिमरेज नावाच्या एन्झाईमच्या अंडर होते. हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. आणि मग हां ह्याची डेफिनिशन पण आपण सांगू शकतो बघा. हां ह्याची डेफिनिशन कशी सांगूयात तर आपण अशी सांगूया, फॉर्मेशन ऑफ mRNA बाय DNA पासून mRNA तयार होण्याची प्रोसेस त्याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन. इट इज नथिंग बट मेकिंग अ कॉपी. त्याच्याकडचा जो प्रोटीन सिंथेसिसचा मेसेज आहे त्या मेसेजची कॉपी आहे mRNA. म्हणजे M म्हणजे मेसेंजर नावातच आहे त्याच्या, होय की नाही. मग ती मेसेजची कॉपी तयार करण्याची प्रोसेस इज ट्रान्सक्रिप्शन. आता ह्या जसं की मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, आपलं जो RNA आहे त्या RNAमध्ये 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइड्स असतात. कुठले कुठले रे, ॲडेनिन, ग्वानिन, युरॅसिल आणि सायटोसिन बरोबर. मग आता हे 4 प्रकारचे नायट्रोजन बेसेस असणारे 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइड्स. पहिल्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला न्यूक्लिओटाइड म्हणजे काय, कसं फॉर्म होतं हे शिकवलं आहे. जर कन्फ्युजन होत असेल तर ह्या चॅप्टरचा पहिला पार्ट तुम्ही बघून घ्या, त्यात तुम्हाला समजून जाईल. सो हे 4 प्रकारचे नायट्रोजन बेसेस असणारे 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइड्स न्यूक्लियसमध्ये सेपरेटली प्रेझेंट असतात. ॲज सून ॲज these 2 strands get separated,
ते जे सेपरेट नायट्रोजन बेसेस आहेत ते ह्या किंवा ह्या स्ट्रँडला अटॅच होतात. आता नक्की कुठल्या स्ट्रँडला? या दोनपैकी एका स्ट्रँडला म्हणतात टेम्पलेट स्ट्रँड आणि दुसऱ्या स्ट्रँडला म्हणतात कोडिंग स्ट्रँड. ही जस्ट माहिती सांगते, प्रोसेस चांगली समजेल तुम्हाला ह्यासाठी. अदरवाईज मी जनरली ॲडिशनल माहिती देत नाही, पण हे जर तुम्हाला कळलं ना तर ही ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस जास्त चांगल्या पद्धतीनं तुमच्या लक्षात राहील म्हणून सांगत आहे. आता टेम्पलेट स्ट्रँड कोणाला म्हणायचं आणि कोडिंग स्ट्रँड कोणाला म्हणायचं? तर जो 3' एंड म्हणजे 3' to 5' एंड जाणारा जो जनरली स्ट्रँड असतो तो त्याला टेम्पलेट स्ट्रँड आपण म्हणूयात. का? बिकॉज ह्याची कॉपी म्हणजे आपला mRNA असणार आहे. ह्याच्या कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग असणारा mRNA जो तयार होणार आहे, मग ह्याला आपण टेम्पलेट स्ट्रँड म्हणतो. आणि त्याच्या अपोजिट जो असतो की नाही त्याला म्हणायचं कोडिंग स्ट्रँड. जनरली हा 5' to 3' एंड जाणारा जो स्ट्रँड आहे तो कोडिंग असतो आणि जो 3' to 5' जाणारा आहे तो टेम्पलेट असतो. हे डिटेल आहे, तुम्हाला पुढच्या वर्षी आय थिंक 11वी किंवा 12वीला ते आहे. ह्या दोन गोष्टी कळाल्या. आता बघा, हे दोन स्ट्रँड सेपरेट झाले. नक्की कुठल्या स्ट्रँडला येऊन mRNA अटॅच होणार आहे ते कळालं ना. जो टेम्पलेट स्ट्रँड असतो की जो 3 to 5' जातो, त्याची दिशा असते तो. आता जे मगाशी तुम्हाला सांगितलं की 4 प्रकारचे RNAचे न्यूक्लिओटाइड्स हे न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात आणि ते येऊन 1 by 1 म्हणजे जसं की आता इथे टी आहे, टीची पेअरिंग आपल्या RNAमध्ये कुणाशी होते? तर इथं DNA टी आहे, RNAमध्ये U असेल, A असेल. त्यानंतर DNA इथं G असेल तर C. हे सेम आहे, फक्त A असताना इकडे युरॅसिल असेल RNAच्या बाबतीत. ठीक आहे. मग आता इथं टी आहे, मला चला पेअर्स तुम्ही बघायचे आणि तुमचं तुम्ही मनातल्या मनात सांगायचं. टी आहे म्हटल्यावर इथं काय असणार आहे? इथं कुणाची जोडी येणार आहे ह्याच्यासोबतीला? तर एची. बरोबर. इथं जी आहे, इथं सी आहे म्हटल्यावर इथं जी आला, जी आहे सी आला, ए आहे यू आला, ए आहे यू आला, टी आहे गॉट इट. सो हे नायट्रोजन बेसेस असणारे RNAचे न्यूक्लिओटाइड्स इथे ह्या टेम्पलेट स्ट्रँडला येऊन अटॅच झाले की ज्याचा सिक्वेन्स कसा आहे रे? ह्या कोडिंग स्ट्रँडसारखाच आहे की नाही. इथं ए आहे, फक्त टीच्या जागी यू आहे, एवढाच फरक आहे. बरोबर. आता बघा, मगाशी मी तुम्हाला ती डायग्राम दाखवलेली होती. ही प्रोसेस समजण्यासाठी एक छोटीशी जिफ, जसं की व्हिडिओ क्लिप म्हणतो आपण, तशी मी तुम्हाला एक दाखवायचं ट्राय करते. बघा तुम्हाला त्याच्यातून समजतंय का? तर जसं की तुम्हाला ह्या डायग्राममध्ये दिसेल की हे दोन स्ट्रँड्स सेपरेट झाले आणि मग तो RNA पॉलिमरेज जसं जसं पुढं जातोय तसंच काय होत आहे? हे न्यूक्लिओटाइड्स येऊन याला अटॅच होत आहेत. आणि एकदा का तो पुढं गेला, हां, आता ही जी इनिशिएशन कोडॉन असतो म्हणजे जिथं तुमचा RNA पॉलिमरेज येऊन अटॅच झाला आहे तो इनिशिएशन कोडॉन, आणि जिथे येऊन ही प्रोसेस थांबते म्हणजे ही काय प्रोसेस कंटिन्युअसली चालू असत नाही रे, तर ती कुठेतरी जाऊन थांबणार आहे. सो कुठं जाऊन थांबणार? तर ती टर्मिनेशन कोडॉन नावाचा, जिथे जी आणि सीचं प्रमाण जास्त असेल, नंबर जी आणि सी असणारे न्यूक्लिओटाइड जिथे जास्त असतात तिथं येऊन ती प्रोसेस स्टॉप होते. आणि मग हा mRNA, हा जो मी ऑरेंज कलर दाखवला आहे, दिस इज नथिंग बट mRNA, दॅट इज मेसेंजर RNA, की ज्याच्यामध्ये काय आहे? त्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिसची रेसिपी आहे, इन्फॉर्मेशन आहे. आता हा mRNA कुठं तयार झाला? तर इन द न्यूक्लियस ओनली. आणि मग तो mRNA जो तयार झाला न्यूक्लियसमधून, इट कम्स टू द सायटोप्लाझम थ्रू द न्यूक्लियर पोर्स. हे जे न्यूक्लियर पोर्स आहेत की नाही, छोटे छोटे पोर असतात ना न्यूक्लियसवरती, बरोबर की नाही. तर इथं जो mRNA तयार झाला आहे, इट विल कम आउटसाइड द न्यूक्लियस थ्रू द न्यूक्लियर पोर्स आणि मग तो सायटोप्लाझममध्ये एंटर करणार. आता ह्या आपल्या mRNA वरती काय प्रेझेंट आहे रे? जसं तुम्हाला आता सांगितलं, इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोटीन सिंथेसिस. दिस इन्फॉर्मेशन कंटेन्स कोडॉन. ही कोडिंग साईट आहे, ह्याच्यावरती असतात ते कोडॉन. मग ते जे इन्फॉर्मेशन असणारे कोडॉन्स आहेत
त्यांना म्हणायचं ट्रिपलेट कोडॉन्स. व्हाय दीज आर कॉल्ड एज अ ट्रिपलेट कोडॉन? बिकॉज ती इन्फॉर्मेशन तीन न्यूक्लिओटाइड्सच्या काय म्हणूयात आपण ग्रुपनी प्रेझेंट असते. द इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोटीन सिंथेसिस इज प्रेझेंट ऑन mRNA in the form of group of 3 nucleotides. Group of 3 nucleotides. आता न्यूक्लिओटाइड वगैरे ह्या सारख्या आपल्याला येऊन गेलेल्या कन्सेप्ट आहेत. सो न्यूक्लिओटाइड म्हटलं की पेंटोज शुगर, फॉस्फेट ग्रुप आणि नायट्रोजन बेसेस हे पटकन आठवलं पाहिजे, बरोबर. मग हे 3 न्यूक्लिओटाइडचा एक ग्रुप म्हणून ह्याला ट्रिपलेट असं म्हणतात. म्हणजे आता ही जी आहे समजा इथे हे एक ट्रिपलेट काय आहे इथे A, G आणि C हे आपलं पहिलं ट्रिपलेट. त्यानंतर U, A हे दुसरं ट्रिपलेट लाईक दिस. मग ही इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज प्रेझेंट ऑन mRNA इन द फॉर्म ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स. ओके, सो ही प्रोसेस पूर्ण झाली आपली ट्रान्स्क्रिप्शनची. मी इथं ह्या डायग्राममध्ये जसं तुम्हाला दाखवलं आहे इथं क्लिअरली तुम्हाला कळेल बघा ट्रिपलेट कोडॉन कशा पद्धतीनं एक्झिस्ट करतात. तर आजच्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं आपण? ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस, त्याची डेफिनिशन, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन कुठे होते, कसं होतं आणि एक्झॅक्ट प्रोसेस ऑफ ट्रान्स्क्रिप्शन. मग ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय हे सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला डिटेल सांगितल्या. ह्याच्यावरती एक प्रश्न पण विचारला आहे की काय प्रश्न होता मगाशी माझा की DNA अनवाइंडनिंग A आणि T जिथे आहेत त्याच रिजनमध्ये का होत असेल असा माझा प्रश्न आहे. उत्तर पण मी ऑलमोस्ट सांगितल्यासारखं आहे. ज्यांनी लेक्चर व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलं आहे त्यांना नक्की कळेल. तर मला नक्की ह्याचा आन्सर द्या. आपण त्यांची नेम्स आपल्या कम्युनिटीवरती डिस्प्ले करूयात. ठीक आहे, इथंच थांबूया त्याच्या सेशनमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याचा पुढचा भाग दॅट इज ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशनचे प्रोसेस बघूया. टिल देन गुड बाय अँड थँक्यू.